पुढे देखना ही चाले जैसा. आणि मला वाटतं आपल्या मार्फत सुशिक्षित लोकांना वळण लागावं म्हणून हा भाग आलाय. ऑल सुशिक्षित. मार्गी अंधा सरिसा पुढे देखना ही चाले जैसा. आंधळ्याच्या रांगेतील पुढारी जसा डोळस असतो व त्या अंधाच्या छंदाने त्यांना सांभाळून मार्ग चालतो. तुम्हालाही छंदाने न्यायलो मी, तुमच्या छंदाने, माझ्या नाही. बाप्पासाहेबाकडे 5 मिनिट लेट गेलं तर चालायचं नाही. आता जसे काही हटकून 1-1 तास लेट होतात, फार काम आहेत म्हणून नाही, मुद्दाम काम काढल्या जातात त्यावेळेस. पण छंदाने बाप्पासाहेबाकडे तर 1 मिनिटातच हाकलून लावलं असतं, गेट आउट. एकदा सूर्यप्रस्थान घ्यायचं होतं. लालसरे कॉलेजमध्ये होतो होता मी. सुधाकर लालसरे, रामकुमार राठोड, मी, बाबट, 4 जणांना सूर्यप्रस्थान घ्यायचं होतं. बाप्पासाहेब द्यायला तयार नव्हते. खूप अटी होत्या. सगळ्या आम्ही मान्य केल्या. या म्हणले उद्या संक्रांतीचा दिवस. किती वाजता म्हणले? 6 वाजता. सायकली होती आमच्याकडे, कुठे असणार मोटरसायकलीन, आता जसं लुणान, सायकली होत्या. बाप्पासाहेब उठून बसले होते. घड्याळ असं अलारामचं होतं समोर. काही बोलले नाही. 1-1 आल्यानंतर टाईम पाहिला आणि गप्प बसले. लिहून ठेवला त्यांनी टाईम त्यांच्या मनामध्ये. मग म्हणले, 1 जण 5 मिनिट लेट आला, 1 जण 3 मिनिट लेट आला, 1 जण 7 मिनिट लेट आला, 1 जण 10 मिनिट लेट आला. गेट आउट म्हणले. किती वाजता बोलवलं होतं तुम्हाला? आम्ही तोंड उतरून म्हणलं 6 वाजता. किती मिनटं लेट झाले? 3 मिनिट, कोणी 4 मिनिट, कोणी 5 मिनिट. गेट आउट. मूर्ख कुठले. 1 वर्षच गेलं. अरे नेपोलियन 3 मिनिट लेट झाला, जगाचं युद्ध हारला. तुम्ही 5 मिनिट, कोणी 7 मिनिट. फार कठीण आहे. पण छंदासारखं घ्यावं लागतं. बाप्पासाहेबांनी इतके प्रयोग दिले, मी तुम्हाला काही दिलेले नाहीत बरं, काही दिलेले नाही. इतके प्रयोग. अरे नदी काठावर ते सगळं दही दूध सगळं लावून अंगावर सगळे लोक पाहायचे होते आळंदीला, त्या पुलाच्या खाली. अंडरवेअरच शिल्लक राहायची. बाप्पासाहेब वरून पाहायचे, पुलावरून, त्या डगरीवर बसून. सनबात घ्यायचा. फिरायला जाताना पाहायचं नक्षत्रवाडीला किती पोरं चढतात, किती खाली येतात. खूप अभ्यास आहे. प्रतितत्वाचा जय करताना एका शेंगदाण्यावर ते कसं यायचं, पुढं कसं वाढवायचं, काही दिलेलं नाही. जलतत्वाची उपासना, खूप अभ्यास आहेत. काही दिलेलं नाही, कारण करतच नाही. आम्ही करत होतो तरी ते अपूर्ण वाटत होतं. 4-5 तास 5 तास, आणि तेही अखंड याच्यात असावं लागतं. खूप अभ्यास आहे. हे सगळं करायला पाहिजे. नाहीतर ठीक आहे, वर चढत जाल, पण बाकीचं मधले स्टेशन मात्र समजणार नाहीत, एवढंच होईल. चढणार नाहीत असं नाही. आजकाल तर तुम्ही दणकन गेलेत वर. बुद्धियोगाची कॅसेट सुरू झाली तेव्हापासून तर भास्करमधल्या स्टेजेसच गेल्या, चाललेत वर. मार्गी अंधा सरिसा पुढे देखना ही चाले जैसा. अज्ञाना प्रगटावा धर्म तैसा आचरोणी. आंधळ्याच्या रांगेतील पुढारी जसा डोळस असतो व त्या अंधाच्या छंदाने त्यांना सांभाळून मार्ग चालतो. अंधाच्या छंदाने चालावं लागतं. हे हळू चाल म्हणलं की हळू चालावं लागतं. तसं तुम्ही जसं म्हणाल तसं चालावं लागतं. आम्हाला धक्कून घ्या, ठीक आहे, धक्कून घ्या. आमच्या छंदानी चाला, बरं तुमच्या छंदानी चाला, काय हरकत नाही.
त्या अंधाच्या छंदाने त्यांना सांभाळून मार्ग चालतो. त्याप्रमाणे आत्मानुभवी राजर्षींनी आत्मधर्मात राहून अज्ञानी लोकांना हा धर्म प्रगट दिसावा असे वागावे. म्हणजे आत्मधर्मात राहून म्हणजे अखंड समाधी अवस्था व्यवहारात वागत असताना तुमची अनुसंधान अवस्था चांगली टिकली पाहिजे, झाली पाहिजे. बुद्धियोगामध्ये रममान तुमचं अखंड झालं पाहिजे. प्राण मन बुद्धी आत्मा बुद्धी केंद्रांमध्ये स्थित झाला पाहिजे अखंडपणे. अखंडपणे नित्य यज्ञ स्वधर्माचा झाला पाहिजे. तुम्हाला रीती सांगितलेली आहे. अखंड अनुसंधानात असलं की आदमी आत्मबोधात राहतो. अजून ती स्थिती नाही, पण थोडी थोडी अनेकांना येत चाललेली. अज्ञानी लोकांना धर्म प्रगट दिसावा असे वागावे. तरी तुम्हाला वागावं लागणार आहे, दाखवावं लागणार आहे, साधना करून दाखवावं लागणार आहे. शेखरांनी तर मला सांगितलं, आता साधकांच्या मध्ये साधना करू नका. त्यांच्यामध्ये बसूही नका. त्यांना त्यांच्या जोरावर चालू द्या, नाही तर लंगडे होतील, खुळे राहतील. दुसऱ्याच्या जोरावर कितीदा जाणार तुम्ही सांगा. अनेक जण तुम्ही बसले म्हणजे फार मज्जा येते, अनुद्या मी नाही बसलो, तुमचं काय व्हावं? गेली मज्जा. कारण टेम्पररी चढवणं म्हणजे तुम्ही टिकले असं समजणं चूक आहे. टेम्पररी चढवल्या जाल, पण तुमची स्थितीच आली पाहिजे तशी. इतकी साधना झालीच पाहिजे, नाही तर केव्हाही तुमचा डाऊनफॉल ठरलेला आहे. लक्षात घ्या. म्हणजे सगळे सायन्स आहे सगळं. आत्मधर्मात राहून अज्ञानी लोकांना धर्म प्रगट दिसावा असे वागावे. अनेकदा मी बसून का राहतो, बसून का दाखवतो, की आपण दाखवलं तर लोकांनाही वळण लागेल की इतकं बसल्या जाऊ शकतं, असं केल्या जाऊ शकतं, वळण लागावं असं लिहिलंय की याच्याकरता तुम्ही करायला पाहिजे, लोकांना वळण लागलं पाहिजे. काय भगवान गोपालकृष्णांना गरज होती का 12 वर्ष हिमालयात साधना करायची? का केली? गरज आहे, पण वळण लागावं लोकांना. अरे हा भगवान देखील साधना करतो. राम अवतारामध्ये राम वशिष्ठ आश्रमामध्ये 12 वर्ष घालवतात साधनेमध्ये. 12 वर्ष आहेत. दाखवायचंय की बाबा आम्हाला देखील साधना करावी लागते, केली पाहिजे. बाकीच्यांना तर करावीच लागते. तुकारामांना खाली आल्यावर करावी लागली ना साधना. आम्ही वैकुंठ वासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. होय मी वैकुंठातून आलो, पण वैकुंठातून आलो म्हणणारे तुकारामांना खाली आल्यानंतर प्रचंड साधना करावी लागलेली. त्याशिवाय दिल्याच गेलं नाही. गुरी भेटावे लागलेले. म्हणून साधना कोणाला चुकणार नाही. स्वतःच्या जोरावर जावं लागणार. लिफ्ट मिळेल, बुश मिळेल, बुस्ट व्हाल, पण टिकवावं लागण्याकरता साधना तर करावीच लागेल. नाही धडाधड काही दिवसानं खाली पडले असं होणार आहे.